नमस्कार पब्लिक, कसे काय मस्त ना. मी एकदम 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 मस्त. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कळत असेल की काहीतरी गुड न्यूज आहे. थांबा, तुम्ही जी गुड न्यूज समजताय ती गुड न्यूज नाही आहे, पण ज्या गोष्टीची मी इतकी आतुरतेने वाट बघत होती ती आज फायनली झाली आहे. आजची तारीख 21 जून आहे आणि आता संध्याकाळचे 7:15 होत आहेत आणि जस्ट 5-10 मिनटापूर्वी मी माझं चॅनलवरती जरा बघत होती की मी अजून काय कंटेंट करू शकते किंवा मी अजून चॅनल कसा वाढवू शकते. तेवढ्यात मला दिसून आलं की माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि मनापासून सांगते खूप आनंद वाटतोय, खूप बरं वाटतंय की पहिला टप्पा पार झालेला आहे. अब मंजिल दूर नहीं और अब रुकना नहीं. सो ह्या एका छोट्याशा गोष्टीने एक नवीन जोश आलाय, नवीन काहीतरी करायचं आहे, पुन्हा बॅक टू नॉर्मल लाईफमध्ये जायचं आहे, पुन्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या आहेत. कारण इतक्या कमी वेळामध्ये जर तुम्ही मला इतका मोठा सपोर्ट केला आणि मला 1K सबस्क्रायबर मिळवून दिलं आहे, इट्स नॉट अ स्मॉल डील, इट्स अ व्हेरी व्हेरी बिग थिंग. की जेव्हा तुमची एक ओळखही नसते आणि तेव्हा तुमच्यासोबत एखादी अशी गोष्ट होते ती खरंच खूप मोठी आहे. त्याच्यासाठी खरंच 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 सगळ्यांचे मनापासून आभार. ज्यांनी मला सपोर्ट केलं आहे, ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे, त्यासाठी खरंच खरंच थँक्यू. आणि आय विल नेवर लेट डाऊन यू गाईज. 110%. आता 1000 and 2000% द्यायचं आहे मला तुम्हाला, आणि तुम्हाला मी आता लेट डाऊन करणार नाही आहे. सो थँक्यू 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 सो मच सो मच. आय कॅन बिलीव्ह की हे इतक्या शॉर्ट टर्ममध्ये झालेलं आहे. सो सगळ्यांच्या सपोर्टसाठी, सगळ्यांच्या आशीर्वादासाठी खरंच मनापासून सगळ्यांचे आभार. सो सेलिब्रेशन करायचं होतं, 1Kचा केक कट करायचा होता, पण डी नाही आहे, डी केदारनाथला गेला आहे. सो तो आला की 110% 1Kचा केक कट होणार आहे, त्याचं छोटंसं सेलिब्रेशन होणार आहे. आणि गाईज, जसं आता 1K केलेलं आहे तसं आता 1 मिलियनला जायचं आहे, 1 मिलियनचा टप्पा गाठायचा आहे आणि त्याच्या पुढे तर बाकी काय. सो इथपर्यंत मला आणलं आहे. माझा जो कॉन्फिडन्स हलत होता तो तुम्ही पुन्हा मला दिलाय, त्यासाठी खरंच 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 आभार. आता नाही थांबणार, आता चालणार, आता चालणार नाही, आता पळणार आहे. सो आता खूप काम करायचं आहे, बरंच काम करायचं आहे. खूप गोष्टी आहेत ज्याच्यावरती मी फिजिकली काम नाही करत आहे सध्या, मेंटली खूप स्ट्रॅटेजीज आखते, खूप रिसर्च चालू आहे माझ्या 2-3 गोष्टींच्या मागे. कारण काही गोष्टी ज्या आता स्टेट डाऊन करायच्या आहेत त्याच्यासाठी सध्या रिसर्च करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच मी त्या बोलतात ना अस्तित्वात आणू शकते. सो इट्स व्हेरी बिग डील की तुम्ही लोकांनी इतका सुंदर प्रतिसाद दिला आहे मला, त्यासाठी खरंच खरंच आभार. आणि आता नाही, आता अजिबात नाही थांबणार, आता पळायचं आहे, फक्त पळायचं आहे. आणि तुम्हाला जितक्या अनोख्या गोष्टी, जितक्या नवीन गोष्टी ज्या कोणाला माहिती नाही आहेत किंवा ज्या तुम्ही पाहिल्या नाही आहेत त्या दाखवायच्या आहेत मला, आणि माझ्या परीने मी आता माझं बेस्ट देणार आहे. सो आणि प्लीज प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठच्या प्रकारचे व्हिडिओज माझ्याकडनं एक्सपेक्टेड आहेत, तसे मी व्हिडिओज बनवत जाईन. कारण ऑडियन्स नाही काय हवं आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय काय बघायला आवडेल. सो स्टे ट्यून. बघूया पुढे व्हिडिओमध्ये अजून काय होतं आहे. पार्ट 3 शूट करायला बसायचं आहे मला, बघूया मला कसा वेळ मिळतो आहे. तसं माय प्रेग्नन्सी जर्नी पार्ट 3 मी शूट करायला बसणार आहे. सो चला बघूया पुढे कसं काय होतं आहे ते. सो वेलकम बॅक. पहिली गोष्ट जसं तुम्हाला मी सांगितलं, थँक्यू सो मच. आणि आता हा आपला व्हिडिओ आपण दुसऱ्या दिवशी शूट करतो आहे कारण थोडीफार कामं होती त्याच्यामुळे. सो इथे आहे एक, त्यालाही तुम्हाला भेटायचं आहे. हे जो व्हिडिओ सुरू आहे ते तुझ्या जर्नीबद्दल आहे. तू कसा जन्माला झालास, आम्ही काय काय केलं हे तुझ्यासाठी मी बनवते. आणि आज नाही पण
पुढे मागे तुला हा व्हिडिओ बघून कळेल की तू आमच्यासाठी किती स्पेशल आहेस हे. सो लास्टली आपण जिथे थांबलेलो, जिथे आलं आहे कहाणीमध्ये ट्विस्ट. काय ट्विस्ट आली आणि आमचं जग कसं पलटलं ते मी तुम्हाला सांगते. सीन हा झाला होता की जेव्हा माझी प्रेग्नेन्सीमध्ये ती माझ्या आजाराची फ्रिक्वेन्सी आली, त्यानंतर मेन सीन हा होता की तो आजार याच्यापर्यंत पोचू शकला असता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इट कुड बी अ मिसकॅरेज. आणि हे सगळे रिक्स आम्हाला थांबवायचे होते. आम्हाला कुठच्याच प्रकारचे असे रिक्स नको होते ज्याने की हा सगळा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की जर ही रिक्स तुला नको असेल तर तुला इंजेक्शन्स घ्यायला लागणार. मला इंजेक्शन्स घ्यायला लागणार होते जे मला रोज घ्यायचे होते. रोज म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट बघा ना, मला एक फर्स्ट 1.5 month मध्येच कळलं की मी प्रेग्नेंट आहे. सो त्या टायमापासून ते अगदी राया जन्माला आला तोपर्यंत मला ते रोज मला ते इंजेक्शन्स घ्यायचे होते आणि तेही मांडीवर घ्यायचे होते. सो त्याच्यातले काही व्हिडिओज मी सिलेक्ट केलेले आहेत, ते मी आता बघीन आणि जर मला बरोबर वाटले की तुम्हाला मी ते शेअर करून ते मी दाखवून, तर मी इथे पुन्हा पिन करीन. तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल की असे मला इंजेक्शन्स घ्यायला लागत होते. ते रोज मी मांडीवर घेत होती. माझ्या दोन्ही मांड्या अक्षरशः काळ्या निळ्या पडल्या होत्या आणि गाठीसारखं झालं होतं, रक्त गोठलं होतं. सीन हा होता की ठीक आहे, आपण फिजिकली ते सहन करतो कारण की बाळाला जन्म द्यायचा आहे, आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण माझं एक इंजेक्शन होतं 450चं. सो तुम्ही जर हिशोब लावलात तर तिथेच आम्ही अर्धे उलटलो की अरे बापरे, एवढे इंजेक्शन. ठीक आहे, इंजेक्शन जर घेते पण 450चं एक इंजेक्शन, तेही रोज. तो एक पहिला धक्का आम्हाला लागला. सो तिथून थोडं आम्ही तिथून आम्ही थोडं वर येत होतो की नाही ठीक आहे, आता सगळं सेटल डाऊन होत आहे, सगळं व्यवस्थित आहे. एक दुसरा धक्का आला. मला 6वा महिना सुरू होता आणि 6व्या महिन्यात हे लक्षात आलं की बाळाच्या बाजूचं जे पाणी आहे ते वाढत नाही आहे, ते कमी झालं आहे किंवा ते कमी आहे, वाढत नाही आहे. सो त्याच्यासाठी माझ्या काही स्पेशल टेस्ट केल्या गेल्या, स्पेशल टेस्ट. त्याच्यामध्ये आमचे थोडेफार पैसे गेले. त्याचे रिपोर्ट्स माझ्याकडे कदाचित आहेत, ते मी तुम्हाला 100% इथे शो करते, दाखवेन. पण त्याच्या अगोदर म्हणजे ते रिपोर्ट्स सोनोग्राफी काढायच्या अगोदर मला 5 इंजेक्शन्स सलाईनमधनं दिले होते. म्हणजे मला दर आठवड्याला जाऊन ते घ्यायचे होते आणि जर ते देऊन पाणी वाढलं नाही तर मला सोनोग्राफी करायला सांगितलेली. ते तसंच झालं. मी आधी 3 इंजेक्शन्स घेतले, त्याच्यानंतरही पाणी वाढलेलं नव्हतं. सो ठरवलं की 2 अजून आपण ते इंजेक्शन सलाईनमधनं घेऊया. त्याचा इथे फोटो मी लिंक केला आहे. इथे मी ॲक्च्युली खूप टेन्स्ड होती, तो मला रिलॅक्स करायला मी मस्ती दुर्गेशने तिथे केली होती. सो ते 2 इंजेक्शन लावल्यानंतर सुद्धा म्हणजे टोटल 5 इंजेक्शन लागले मला सलाईनमधनं. मांडीवर लागत होते इंजेक्शन्स ते देगे, पण मला सलाईनमधनं 2 इंजेक्शन्स लागले आणि 5 इंजेक्शन झाले, तरीही माझं पाणी वाढलं नाही. त्या मोमेंटला आम्हाला एक रिस्क दिली होती की एवढं सगळं देऊनसुद्धा पाणी वाढत नाही आहे. इन सेन्स बाळाच्या किडनीजमध्ये काहीतरी इश्यू आहे. बघा, बेसिकली जो बाळाचं मागचं जे बाजूचं पाणी असतं ते काय असतं, ते बाळाची युरिन असते. बाळा जितकं सू करतं तितकं ते पाणी वाढतं आणि इतकं सगळे इंजेक्शन्स देऊन पण ते पाणी वाढत नाही आहे. म्हणजे बाळाच्या किडनीजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि जर तसं असेल सो ही प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू करण्यामध्ये काहीच
पॉईंट नाही आहे असं डॉक्टरनी मला 6व्या महिन्यात सांगितलं. तिथे आम्ही मेंटली अडकलो. लाईक खूप म्हणजे मी ओके होती, मी रिलॅक्स होती, कारण मी कुठेतरी पॉझिटिव्ह होती. मला माहिती होती की नाही यार नॅचरली हे सगळं झालं आहे, सो हे असं नाही होणार, माझ्याकडनं स्वामी हे नाही घेणार, हे मला माहिती होतं. पण माझी आई, दुर्गेश सगळे खूप टेन्स झाले होते आणि आम्ही ही गोष्ट दुर्गेशच्या आईवडिलांना तेव्हा सांगितली नव्हती, कारण ते रिस्की होतं. ते इथे दोघं एकटे होते, त्यांना त्रास झाला असता, सो आम्ही ते तिथे ॲडजस्ट करत होतो आणि रिपोर्ट्स काढले. आणि जसं मला माहिती होतं मी पॉझिटिव्ह होती बाळाबद्दल, तसंच झालं. रिपोर्ट्स नॉर्मल आले. अक्षरशः डॉक्टरांनी हे सांगितलं, म्हणजे जे सोनोग्राफीचे डॉक्टर्स होते, की मॅडम आम्हाला कळतच नाही की तुमच्या इथे नाही कुठे युट्रस जिथे पिशवीला कुठे काय असं हे झालं आहे किंवा होल आहे काय आहे की पाणी असं काहीच नाही दिसत आहे. मग हे का होतं हे आम्हाला कोणालाच कळत नव्हतं. आणि आय थिंक मी यूट्यूबच्या या व्हिडिओमध्ये रायाची वॉक थोडीफार रेकॉर्ड केली आहे अँड आय एम हॅपी अबाउट दॅट. वाव, इट्स व्हेरी गुड. हा एक खूप चांगला कोइन्सिडन्स झाला. सो थांब हे घे. सो किडनीज त्याच्या नॉर्मल आहेत, म्हणजे हे सगळं नॉर्मल आहे. मग आता काय आता काहीच कळत नाही आहे की आता पुढे काय करायचं. सो मला खूप लिक्विड्स वगैरे देत होते, सगळं चाललं होतं, सगळं व्यवस्थित होतं. आणि तिथून मी त्या स्टेजमधनं बाहेर पडले. तिथपर्यंत सगळं नॉर्मल झालं. आणि त्यानंतर मोमेंट आला माझ्या डोहाळे जेवणाचा. आणि आम्ही म्हणजे आम्हाला डोहाळे जेवण करायचं होतं, पण आम्ही शुअर नव्हतं की आम्ही करणार की नाही, कारण डॉक्टरांच्या हिशोबाने की डोहाळे जेवण तुम्ही लहान करा, तुम्ही मोठं करू नका, माझ्या शरीराला असं स्ट्रेस आला नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. सो आम्ही खूप छोटंसं डोहाळे जेवण केलं. त्याचे मी इथे काही क्लिप्स लावते. नॉर्मल गरम मसाला घालणार नाही आई शिकोशी नंतर पोस्ट करू ना आपण. चालू आहे काय माहिती आता, सगळ्यांना सांगितलंय, बघूया किती येत आहे. ओव्हरऑल आम्ही त्यातल्या त्यात एक छोटंसं डोहाळे जेवण सेलिब्रेट केलं, कारण पहिलीच प्रेग्नन्सी होती आणि ते खूप नॅचरली झालं होतं. सो आम्ही ते ठरवलं की नाही यार आता करायचं आहे, सगळं झालं आहे, नॉर्मल थोडंफार होतं आणि प्रॉब्लेम्स काही संपत नाही आहे. सो ते जे व्हायचं आहे ते होणारच आहे. आपण थोडंफार त्यातलं तर स्वतःला रिलॅक्स करूया, आपण आपली मुमेंट एन्जॉय करूया, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आणि आम्ही हे छोटंसं डोहाळे जेवण केलं. हे सगळं झालं, खूप छान गोडरित्या झालं. पण त्याच्यानंतर एक मोठा कहाणीमध्ये ट्विस्ट आला. तो म्हणजे की आम्हाला 8वा महिना जेव्हा सुरू झाला, म्हणजे 7वा महिना संपायला ना 8वा महिना सुरू व्हायला, मला ना अंगावरनं पाणी जायला लागलं, जे आपल्या बाळाच्या पोटाच्या बाजूला असतं, कदाचित तेच पाणी ते असावं. मी झोपून उठली की ते पाणी जायचं. अक्षरशः ते पाणी इतकं जात होतं की मी घाबरली की हे काय होतं. म्हणजे युजली वॉटर ब्रोक, डिलिव्हरी व्हायच्या अगोदर जो वॉटर ब्रोक असतो त्याच्यासारखं पाणी जात होतं आणि ते लगातार मला 4 दिवस जात होतं. माझ्या सासूबाई हेड नर्स असल्यामुळे त्यांनी मला फोन करून सांगितलं की तू पाय वरती ठेवत जा किंवा झोप. आम्ही सगळं करत होतो तरीही ते होत नव्हतं. आणि आदल्या दिवशी म्हणजे 20 मेला रायन झाला. 19 मेला मला फेक कॉन्ट्रॅक्शन्स आले सकाळचे. सो मला वाटलं की नाही आली आहे वेळ, पण नाही, आंघोळ वगैरे केली, आय वॉज ओके.
हे सेम दुसऱ्या दिवशी सुरू झालं आणि फायनली 20 मेला मला आय मीन पहाटे 3 वाजल्यापासूनच मला कळा सुरू झाल्या होत्या, पण मला ते कळलं नाही कारण पहिलीच वेळ असते. सो रात्री 3 सव्वा 3पासून मला कळा सुरू झालेल्या. 8-9 वाजेपर्यंत त्या मी अंगावर काढल्या आणि जेव्हा त्या मला एकदम अनबॅरेबल झाल्या तेव्हा मी ठरवलं की नाही आता सांगायचं नाही, आता आपण डॉक्टरकडे जायचं आहे. आणि तिकडनं आम्ही डॉक्टरकडे गेलो. फायनली डॉक्टरने सांगितलं ती वेळ आलेली आहे आणि ते सगळं सांगितल्याबरोबर सगळी हालचाल सुरू झाली. आम्ही हॉस्पिटलमधनं मला तिकडनं मला लेबर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि डिलिव्हरी वगैरे झाली. त्याच्यानंतरचा तुम्हाला हा मी क्लिप दाखवते. इथे राया, हा जो क्लिप आहे ते रायाला जस्ट तो झाल्या झाल्या बाहेर आणून ठेवलेलं. आणि तुम्ही हॅलो जी क्लिप आहे तुम्ही बघताय, या क्लिपला डिलेव्हरी माझी झालेली आणि मला वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं. सो तुम्ही बघा माझी ते काय कंडिशन झाली होती, कारण की मी ऑलमोस्ट 20 आवर्सपेक्षा जास्त आय गेस मी पेनमध्ये होती. कारण मला सांगितलं कळा खूप अगोदर सुरू झालेल्या. 3:15 वाजता मला त्या जाणवायला लागली. त्याच्या अगोदरपासून सुरू होत्या पण मी त्याच्या लक्ष नाही दिलं कारण की मला वाटलं हे नॉर्मल आहे. मला सतत इथे दुखायचं तिथे दुखायचं, सो मला वाटलं हे नॉर्मल आहे. सो तुम्ही बघा माझी काय कंडिशन झाली आहे. ॲक्च्युली माझी डिलिव्हरी भयंकर रिस्की होती. आणि कानाला बांधा रुमाल आणि कपडा बांधतो. एसी आहे ना म्हणून हळूहळू. तुला दाढीवाली चादर पाहिजे होती का? मी आणली नाही गं. चादर पटकन आहे तिथे आहे का एखादी चादर? चादर आण नाही एक अंगावर घालायला पांढऱ्या ऊस परिस्थिती रायाला बाहेर आणून ठेवलेलं. आणि आता त्याच्यात मेन प्रॉब्लेम काय झाला की राया जन्माला झालं 8व्या महिन्यात, ऑलमोस्ट 35-36 वीक्समध्ये झाला. म्हणजे तो खूप लवकर झाला. माझी डिलेव्हरी डेट जुलैची होती, पण मेमध्ये झाला. म्हणजे तुम्ही हिशोब लावा की तो किती लवकर आला. आणि त्याच्यामुळे रायाचा जन्माला आला रायाला माझ्यापासून लांब नेलं गेलं, म्हणजे न्यावं लागलं. NICUमध्ये नेलं आणि तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होता, मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होती. मी इथेच थांबली कारण आपल्याला ह्याचा अजून एक पार्ट बनवायचा आहे आणि तो शेवटचा भाग असणार आहे. सो आय प्रॉमिस याच्या पुढच्या भागमध्ये आपली ही प्रेग्नेन्सी जर्नी पूर्णपणे संपेल आणि तुम्हाला ॲक्च्युली कळलं असेल की कसे माझ्या लाईफमध्ये प्रेग्नेन्सीच्या जर्नीमध्ये अप अँड डाऊन्स येत होते. सो स्टे ट्यून फॉर द पार्ट 4th अँड लास्ट पार्ट. सो आय होप तुम्हाला हा पार्ट 3 आवडला असेल. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं. आणि याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या नाही आहे, जसं की मी प्रेग्नन्सीमध्ये काय खात होती, मी कुठचे प्रकारचे डाएट्स फॉलो केले पाणी वाढण्यासाठी किंवा बाळाची हेल्थ वाढण्यासाठी मी काय काय केलं हे मी शूट केलेलं नाही आहे. ह्याच्यात तुम्हाला अजूनपर्यंत मी सांगितलेलं नाही आहे. सो जो तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवीन. तर तोपर्यंत चला बाय, पुढे भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा 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 टाटा.